आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला। रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। सेवा, समर्पण आणि आरोग्याची अविरहित 16 वर्ष रुग्णसेवा वसा जपणारे कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर राहुल एस चंडालिया यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। त्रिवेणी योग आणि मंगलमय सदिच्छा। शांतीपुष्प ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे रुग्णसेवेचे यशस्वी 16व्या वर्षात पदार्पण डॉक्टर राहुल एस चंडालिया यांचा वाढदिवस तसेच भारताचा 80वा प्रजासत्ताक दिन या तिहेरी औचित्यावर आपले भावी आयुष्य, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उत्तुंग यशाने समृद्ध हो हीच सदिच्छा। शुभेच्छुक मुख्य संपादक विलास कांबळे, समस्त बुलेटिन 13 डिजिटल न्यूज चॅनल परिवार। येवल्यात विविध शासकीय कार्यालयात 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। घर घर तिरंगा हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत शहरातील विविध संस्था, मंडळ, शाळा, महाविद्यालये आदींनी सहभाग घेऊन देशप्रती आदरभाव व्यक्त केला। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। येवला तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका, शासकीय उपजिल्हा रुग्णालय, शहर व तालुका पोलीस ठाणे, पशुवैद्यकीय दवाखाना, भुजबळ संपर्क कार्यालय, टिळक मैदान, हुतात्मा स्मारक, दारुगत्ता रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच शहर आणि तालुक्यातील शाळा महाविद्यालयात 15 ऑगस्ट मोठ्या आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला। येवला पालिकेच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी संचलनाचे पाठ गिरवले। या निमित्ताने राष्ट्रीय झेंड्याला सलामी देण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। दिनानिमित्त आज मध्यवर्ती प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी येवला उपविभागातील सर्व जनतेस, नागरिकास स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। या प्रशासकीय संकुलामध्ये आत्मा मलिक येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी NCCचे अतिशय उत्कृष्ट संचलन या ठिकाणी केलेले आहे। त्याचबरोबर जी सखोल पुनरीक्षण मोहीम झाली आहे त्या मोहिमेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले आमचे शिक्षक बांधव आहेत, त्याचबरोबर पर्यवेक्षक आहेत, यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे। स्वातंत्र्य दिनाच्या येवला नगर परिषदेच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आला व विद्युत रोषणाई करण्यात आली।
तसेच येवल्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक आले असतील, सर्व नगरसेवक कर्मचारी येऊन सर्वांनी झेंडाला मानवंदना दिल्या, त्याबद्दल येवलेकरांचे स्वागत करतो आणि येवल्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. नमस्कार. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारने आयोजित केलेल्या हर घर तिरंगा कार्यक्रमात नगरपालिकेने सहभाग घेतला. या सर्व उपक्रमांमध्ये जसं की मोटारसायकल रॅली, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये येवलेकरांनी भरभरून सहभाग घेतला. त्याबद्दल मी येवलेकरांचे आभार मानतो. येवलेकरांना भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो.